तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज बघणार आहोत वनरक्षक भरती 2025 साठी सामान्य ज्ञानची महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे। तर चला सुरू करूया। आपला पहिला प्रश्न असा आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधीचा कायदा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 1986 आणि 1972 हे पण ध्यानात ठेवा मित्रांनो। हा वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे 1972। तर आपला पुढील प्रश्न असा आहे, भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश। हे तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे मित्रांनो। तर आपला पुढील प्रश्न असा आहे, खालीलपैकी प्रवाळ व्यक्तिका कुठे आढळत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश। तर या उलट कोठे आढळतात? तर याचे योग्य उत्तर होईल मन्नारचे आखात, अंदमान निकोबार बेटे आणि कच्छचे आखात या ठिकाणी आढळतात। हे ध्यानात ठेवा मित्रांनो। तर आपला पुढील प्रश्न असा आहे, राज्यातील पहिला नियोजित व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे कात्रज। तर आपला पुढील प्रश्न असा आहे, नागपूरला व्याघ्रभूमीचे प्रवेशद्वार म्हणून मान्यता कधी मिळाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2011 साली नागपूरला व्याघ्रभूमीचे प्रवेशद्वार म्हणून मान्यता मिळाली आहे। आपला पुढील प्रश्न आहे, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ताडोबा अंधारी। हे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर पहिले व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रातील। आपले पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ताडोबा अंधारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी वन्यजीव अभयारण्य आहे। तर आपला पुढील प्रश्न आहे, रेड डेटा बुक कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर। हे ध्यानात ठेवा मित्रांनो। आपला पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। आपला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणाला म्हणतात? तर कैलास सांगला यांना भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतात। चिपको आंदोलन कोणत्या वर्षी झाले होते? तर याचे योग्य उत्तर आहे 1973 ला चिपको आंदोलन झाले होते। निलगिरी झाडाचे संशोधन केंद्र कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे देहरादून येथे निलगिरी झाडाचे संशोधन केंद्र आहे। आपला पुढील प्रश्न आहे, राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नागपूर। आणि नागपूरला आणखी एक मगर प्रजनन केंद्र पण आहे मित्रांनो, हे पण तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे। आपला पुढील प्रश्न असा आहे, संत तुकाराम वनग्राम योजना कधीची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 23 नोव्हेंबर 2006। आपला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, वन्यजीव सप्ताह कधी साजरा करतात? तर याचे योग्य उत्तर आहे 1 ते 7 ऑक्टोबर मध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करतात। तर तुम्ही नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।